तुमचं गाव दुधवडी. दुधवडीच का? किती लोकसंख्येवर दुधवडी तरी? आहे ना 1229 1329. 1329. बर बर. मग काय वाटतं या गावात काम विकास कोणाचा चांगला आहे? विकास आहे आपला कुणाचा? रोहितदादांचा. रोहितदादांचा? हा, का बरं त्यांचा? ते काम तसे त्यांनी केलं. होय. मग आता किती टक्के मतदान होईल त्यांना अंदाज? ते 75-80% होईल ना. अरे बापरे, इतकं? हा, अरे वा, फिक्स ठरलंय? फिक्स ठरलंय. ठरलंच. अरे बाबा, मग आता ह्या लाडक्या बहिणीचा काय फटका बसून काय? नाही, काय नाही फटका बसा. ह्यांनी बी काढले ना महालक्ष्मी योजना, महिन्याला 3000 रुपये सरकार आल्या. असं आहे का? हा, 3 लाख रुपये कर्ज माफी. अरे वा, मग तर काय? मग आता मग एकच नंबर सरकार येईल. मग आता कोणाला द्यायचं निवडून? रोहितदादांना. अरे बापरे, फिक्स ठरलं? फिक्स ठरलं. अरे वा वा. चला, तुमचं गाव कुठलं गाव? आमचं गाव अहमदाबाद. अहमदाबाद वरून आले का तुम्ही? बर बर. ही मग इथं कुठं आलाय तुम्ही आता? इथं आलोय फिरत फिरत. फिरत फिरत आलाय का? मग कस काय वातावरण आहे आता या वर्षीचं? काय वाटतं तुम्हाला? काम कोणाची लय चांगली? भारी वातावरण आहे, लय आमची काम भारी करतात. हो का? बर, तुम्हाला काय लाडक्या बहिणीचं पैसे भेटले का नाही? आम्हाला कशाला भेटते? आम्ही भीक मागून खातोय म्हातारी माणसं. बया, मग आता तुम्ही लाडकी आम्हाला बहीण काय नाही? करायचे? तुम्ही लाडकी बहीण नाही का? आम्ही कशाची लाडकी बहीण आहे? आमचं एकदा वय झाल्यावर आम्हाला कोण विचारतो? कुत्रा. बया, लय चाव आता तर ही काय पद्धत आमचं झाली काय बाबा? केलंय त्यांनी? मग असं यांनी का बरं केलं असं? लाडक्या बहिणीला वाटते कौतुकाने तेवढं मत मिळस तवर. मग परत काय घ्या बावच्याचं पीठ. अरे वा वा वा. हा, आजी आजी पण एकच नंबर बोलला बरं का तुम्ही. खरं आहे, बावच्याचं ही पीठच घ्या. खरी घटना आहे बरं आणि का काय ही. केलं त्यांनी आमच्या म्हाताऱ्या माणसासाठी? हा हा. हा, काय विचारताय आम्हाला? आम्ही आलोय मस्त लांब ना, हाई हिथलं दुधवडीत आलोय पोट भरायला. असं आहे का? हो. बर 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 बर. चला, असू दे असू दे. आजीने मस्त कोणाला बनवायचं? आमच्या इच्छाला येईन त्याला बनवू. असं आहे का? हो. बर बर. चला, तर नमस्कार. जय हरी. जय हरी. तुमचं गाव कुठलं माऊली? दुधवडी. दुधवडी का? आणि काय खताचं दुकान आहे का तुमचं? हो, किती वर्षापासून चालू आहे? 3 वर्ष झाले. 3 वर्ष झालं. हो. बरं, मग आता तुमच्या गावात काम कोणाची चांगली काय? रोहित पवार. का बरं त्यांची चांगली? कामाचं विजन आहे त्यांच्याकडे. असं आहे का? हो. बरं बरं. मग आता या लाडक्या बहिणीचं काय फटका बसू शकतो का या इलेक्शन? अजिबात नाही. नाही का? नाही. तेवढे पैसे तर त्यांनी वसूल केले. केलं बी होय? हो. आधीच? हो. अरे बापरे. तर चला, असू द्या बघ. मग आता कसं काय ठरलंय मग यावेळेस? रोहित पवार रोहित पवार 70,000 मतांनी निवडून येणार. 70,000 100% ठरलं? 100% फिक्स झालं? फिक्स. चला, असू दे. अरे आजी. काय जे अरे. बर बर. तुमचं गाव दुधवडीच का? हा, दुधवडीचे. अरे वा. मग आता कुठे चालले तुम्ही? रानात? रानात चालू आहे. अरे वा वा वा. म्हणजे म्हाताऱ्या माणसाला बी सुख नाही म्हणा सुखच शेतकऱ्याला. नाही, शेतच सुखच नाही. रानात जा गेल्याशिवाय काय? मग आता ह्या वर्षी मग कुणाला बनवायचं आमदार? आमदार होय हं? आता बनवायचं रोहित पवार. अरे बापरे, का बरं त्यांना? मग काम चांगलीत का? काम चांगले करते ना आमचे. हो का? हा. बर बर. मग तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे काय नाही दिले आम्हाला? नाही होय दिले. तुम्ही काय लाडकी बहीण? नाही तर. बर. हा. तुम्ही लाडकी बहीण. माऊली, गाव कुठलं तुमचं? दुधवडी. अरे वा, आज लय जोडीने बसलाय. काय भानगडी? बसलंय, मला विचार चालला आमचा कोणाला मतदान करा. अरे वा, लयच गंमत झाली मग तर मोठी. हे कोण आहे इथं? हे आमचे भाऊ आहेत. भाऊ भाऊ दोघं शेजारी बसलेत का? हा. आणि मग आता तुमच्या गावात दुधवडी गावात काम कोणाची चांगली, हवा कोणाची चांगली, म्हणजे कसं वाटतं? असं रोहित पवार चांगली काम आहेत. का बरं त्यांची चांगली? जरा नवीन नेतृत्व आहे, चांगले जरा. असं आहे का? हा. बर बर. मग आता या लाडक्या बहिणीमुळे काय फटका बसेल काय? लाडक्या बहिणीच काय फटका 1500 काय होतं. असं आहे का? हा. अरे वा, तुम्ही तर सरळ बोलताय. 1500 काय होतं? जे अरे माऊली. जय हरी. तुम्ही दुधवडीचीच? हो. अरे वा. मग कसं आहे आता हवा कोणाची सध्या दुधवडी? रोहित पवार. रोहित पवार. तुतारी. किती मतदान आहे या गावात? मतदान 1329. 1300 मतदान आहे म्हणायचं थोडक्यात. तरी किती किती होईल तुतारीकडून? 80%? अरे बापरे, लय भरपूर होईल. मग लय ठरलंय तुमचं? हा, तर फिक्स झालंय? फिक्स झालं. अरे वा. तर नमस्कार. जे हरी. तर नाही आता लाडक्या बहिणीचे काय पैसे मिळले की? किती भेटलं? 7,500. 7,500. मग तर दिवाळी झाली असेल. दिवाळी झाली. झाली का चांगली? मग आता कसं काय नियोजन आहे आता? कुणाला करायचं आमदार? कुणाला करायचं? काय आता कुणाचं काय असन तसं. होय का? बरं, दोन्ही बी सारखीच. हा, दुई सारखीच आपल्याला. बर बर, असू द्या. काय म्हणता मग? बरं चाललंय का? काय नाही, दोस्तांना आलो होतो दुधवडीला, मस्तपैकी असं मुलाखती घेतल्या. आणि आपले दिंडीत येतात ना, आपल्या खेडच्या गुप्तनाथ महाराजांच्या पालखीत असतात दरवर्षी. आम्ही सगळी संघच असतो. आणि मग त्याच्यामुळं मग त्यांनी जेवण केलं तर थोडंसं मस्तपैकी जेवलो. आणि आपलं व्हिडिओ बी पाहतात ती पहिल्यापासून. तर मग चला, असू द्या. रामकृष्ण हरी. जे हरी सगळ्यांना.
नमस्कार जी हरी माऊली. गाव कुठलं? दुधोडी. दुधवडीचे आहेत का? अरे वा. मग तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले की किती भेटले? 7,000. 7,000. अरे वा. आणि मग कसं काय वाटतंय बरं? कस काय वाटायचे? हं? महागाई खूप वाढली आहे. हो का? कशाची महागाई वाढली? तेलाचा डब्बा 2,500 केलाय हा आणि 7,000 काय होते? बरोबर आहे की. म्हणजे काय होते माहिती का दोस्तांनो, तेलाच्या डब्याची किमती मरणाच्या महाग केल्या. अजून काय वाटतं तुम्हाला? मग आता ह्या वेळेस मग नियोजन कसं आहे तुमचं? म्हणजे कुणाला करायचं आमदार? मग तू तरी. तू तरीच. अरे वा. फिक्स ठरलंय. हो ठरले. बरं बरं. असं दुधवडी गावात तर काय चाललंय तुमचं? मिरची नीट करताय वाटतं. हा म्हणजे घरचे आहेत का इकत आले? घरच्याच आहेत. घरचेच आहेत का? आज तुम्ही खुश आहेत. पण काय म्हणतो लाडक्या बहिणीचे पैसे भेटले काय तुम्हाला? नाही ना भेटलं. का बरं नाही भेटले तुम्हाला? तुम्ही लाडकी बहीण नाही का? हा लाडकी बहीण नाही का? नाही आहे ना, पण आता 4-4 वेळा जाऊन नाही ना भेटलं, मग काय करायचं? बरं. मग आता मग काय बदल करायचा म्हणताय काय? मग कसं काय वाटतंय आता ह्या वर्षी? मग कोणाला करायचं मग आमदार? कोणाला करायचं? रोहित दादा. रोहित दादालाच का? बरं त्यांना करायचं? कामं चांगली का त्यांची? हा अजून काय कामं केल्यात का त्यांनी? केलं ना. केल्यात का? बरं असं दे. काय होतं? अरे बापरे. तुमचं गाव दुधवडी. दुधवडीचे आहेत का? बरं. मग काय दुधवडी गावात कामं चांगली कुणाची आहेत आता सध्या? तुतारी तुतारी तुतारी. अरे वा वा वा. का बरं तुतारी? तुतारी आमचं काम केलंय भरपूर. भरपूर काम मग भरपूर. आता या लाडक्या बहिणीमुळे काय तुतारीला फटका बसेल काय? नाही 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 त्याला हा त्या लाडक्या बहिणीचा फटकार बसेल ना त्याला. बसन. मग? का बरं? दिशा दावली त्यांनी नक्की. असं आहे का? हा, मग? दिशा दावली का? दिशा दावली, हा. बर 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 बर. जांभळे जांभळे. अरे वा वा वा. जे हरी जे. तुझं गाव दुधवडी. हा? दुधवडीचे आहेत का? अरे वा. बर बर. मग काय म्हणते कामाचा विकास कोणाच चांगला दुधवडी? काय हे बघायचं, हा? फक्त एवढं बघायचं. काय कमळ कमळ ठरलंय म्हणायचं? ठरलंय. बर बर. असू द्या असू द्या. तुमचं गाव दुधवडी. दुधवडीच आहेत का? अरे वा वा. मग काय आज काय नियोजन चाललंय बरं इथं? सगळी जमल्यात काय विषय? काय नाही तर रोहित पवार हवा चालू आहे, दुसरीकडे काय नाही. अरे बापरे. रोहित पवार. हो. ठरलंय. ठरलंय नाही, रोहित पवार फिक्स आमदार होणार आहे. किती मतदान आहे तुमच्या गावात तरी अंदाज? मतदान आमचं कमीच आहे, पण जास्त रोहित पवार लीडर नाहीत ना. राहणार 100% अरे बापरे. मग काय या लाडक्या बहिणीमुळे काय फटका बसू शकतो काय? लाडक्या बहिणी फटका बसला तेच चालन, हा पण शेवटी कल सगळा महाविकास आघाडीकडे आहे. हा, हा. त्यामुळे 100% रोहित पवार लागणार आहे, हे फिक्स आहे. 100%. आणि महाविकास आघाडी सरकार येणार आहे. ठरलं. ठरलंय. ठरलं दोस्तांनो. रोहित पवार. मग आता काय का दुधवडी गावात राम शिंदेशिवाय पर्यायच नाही गावाला असं आणि ठरलं? तालुक्याला सुद्धा ठरलंय का? ठरलंय, फिक्स झालंय पार. Fix इकडं बघा तुम्ही, सगळं कामकाज बघा, सगळं बघा. काय धावताय गाड्या आम्हाला तर काय दिसत हे रस्ता झालाय तिथलं, ह्याचा रस्ता बघा, सिमेंट असं आहे का? रस्ता बघा. बरं, बरं, आणि बरं. सगळा रस्ता आता बांबूर पर्यंत पूर्ण होतोय. होतोय का? हो. मग ठरलं. राम शिंदेनी इतकी कामं केल्यात छान, हा दुसरा पर्यायच नाही आता. ठरलंय म्हणायचं. हो Fix ठरलंय, ठरलं. फिक्स. चला राम शिंदेचं ठरलं वय. अगो बिया आजारी पडली वय. बर जा. तुतारी. आधीच वय आम्हाला विचारून तर द्या. मी संतोष गोरे शेकाटकर. बर बर. हा आणि गाव कुठलं तुमचं? दुधवडी. दुधवडीचे आहेत का? बर बर. कस काय कामाचा विकास कसा आहे दुधवडी? कामाचा विकास म्हणजे एक नंबर रोहित दादा. अरे वा. एकच नंबर. Fix. एकच नंबर. ठरलंय. हा आमचं ठरलंय म्हणजे वातावरणच फिरलंय. फिरलं. अरे बापरे. गेल्या वर्षी 1.5 लाख आणि यंदा तर 120 तर आरामशीर आहेत. अरे वा वा वा. 120 लाखांनीच म्हणायचं थोडक्यात. हा ओके. ठरलं. ठरलंय. वाजवा तू तरी. तुतारी नाही. बर कमळ. हा काय तुम्हाला जे आवडेल ते. हा मग कसं आहे निवेदन तुमच्या गावात? राम शिंदेच येणार आहे रामचंद्रच येणार का? मग काय ठरलं म्हणायचं. ठरलं. ओके. तुमचं काय म्हणणं आहे? मग गाव गाव आकुणी. आकुणीचे आहेत का? मग काय तुम्ही लाडकी बहीण? आम्हाला लाडक्या बहिणीचं पैसे नाहीत आणि काहीच नाहीत आणि आम्ही सरळ रोहित दादाला मतदान करणार आहे. अरे बापरे. डायरेक्ट रोहित दादा. हा रोहित दादालाच. आणि हे लाडक्या बहिणीचे पैसे भेटले? आम्हाला नाही लाडक्या बहिणीचं पैसे नाहीत काय तुम्ही नाही. लाडकी बहीण नाही का? आम्ही लाडक्या बहिणीचं केलं नाही आणि आमचं वय नाही बसत म्हणून सांगितलं ते आम्ही नाही केलं. आता तसं असतं वय. आता लाडकी बहीण म्हणल्यावर सगळेच लाडकी बहीण मग त्यांनी बघूनच लाडक्या बहिणीचं केलं या. चांगल्या चांगल्याच बघितल्या. हा चांगल्याच बघितल्यात. अरे देवा. मग आता तुम्ही लाडकी बहीण आता आम्ही वयस करायला तेवढं लाडक्या बहिणीला विचारतोय वय. असं होय. बरोबर. असू दे. मग कुणाला आता आमदार कुणाला करायचे? आमदार रोहित दादाला. ठरलं. हा फिक्स. हा फिक्स. बर. जय हरी माऊली. जय हरी. तुमचं गाव कुठलं माऊली? दुधवडी. दुधवडीचे आहेत का? हा. बरं. तुमचं किराणा दुकान दिसतंय. हा.
कस काय चांगलं चालतं का इथं गावात? चांगलं चालतंय. किती लोकसंख्या आहे तरी अंदाज? काय लोकसंख्या आहे 2-3 हजार. 2-3 हजार. चांगलं चालत असेल मग. मग काय काम कोण आहेत चांगली तुमच्या गावात? काम काय आता काय रोहित दादाची